भरलं वांग, भरला दोडका, भरलं कारलं आणि भरली मिरची आपल्याला खायची असते. पण प्रत्येक वेळी भरल्या भाजीचा मसाला बनवायचा तुम्हाला पण कंटाळा येतो का? आज आपण 2 ते 3 महिने टिकणारा भरल्या भाजीचा मसाला बनवतो. यासाठी पॅनमध्ये मी धणे घेतलेत, जिरे घेतलेत, ओवा, तीळ, मेथीदाणे आणि थोडीशी सुकवलेली कोथिंबीर आणि सुकलेला कढीपत्ता घेतलेला आहे. 1 चमचा बडीशेप टाकून याला छान असं भाजून घेतलेलं आहे. जास्त करपवायचं नाही, फक्त गरम करून घ्यायचं. एका ताटामध्ये थंड करायला ठेवायचं. त्याच पॅनमध्ये 1 वाटी शेंगदाणे आणि काही लसूण पाकळ्या घेतले. त्यामध्ये सोकलेलं खोबरं किसून घेतलेलं आहे ते पण टाकायचं आणि छान असं भाजून घ्यायचं. कलर चेंज होईपर्यंत आपल्याला छान भाजायचं. जे गरम मसाले होते ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि त्यामध्ये घाटी मसाला मी इथे टाकलेला आहे. लाल मिरची पावडर आणि काश्मीरी रेड चिली पावडर, मीठ आणि हळद टाकून आपल्याला याला छान असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. हे बाजूला काढायचं आणि नंतर हे शेंगदाणे आणि खोबरे लसूण होतं ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तुम्ही पण या पद्धतीने मसाला बनवून 2 ते 3 महिने अगदी आरामात कोणतीही भरली भाजी बनवू शकता. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.